मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय अनिल याला. आपल्याला अनिल विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. मी आमंत्रित करतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यासाठी. श्री अमितजी शेटगावकर आपल्याला विनंती करतोय साहेब आपल्या हस्ते या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमित याला आपण वितरित करायचा आहे. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज गिरीश. अप्रतिम चेंडू, चेंडूचा प्रवास चाललाय गलीच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत मात्र कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा या मैदानावर दिसत नाहीये. संघाची सांघिक धाव संख्येचं पहिल्या चेंडूवर खातं खोललं जात नाहीये. सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता तो अनिल याला. अनिल आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. श्री अमितजी शेटगावकर यांच्या हस्ते या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जातोय खेळाडू अनिल याला. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. संघाची सांघिक धाव संख्येचं खातं मात्र अजूनही खोललं जात नाहीये. तिसरा चेंडू या ठिकाणी गोलंदाज गौरेश याचा. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव चेंडूवर, धाव काही मिळत नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सकाळपासून या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळतं. अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रत्येक स्पर्धेदरम्यान या खेळाडूची असते आणि तशाच प्रकारचे गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या मैदानावर घडवताना गौरेश नागवेकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी मात्र लेगस्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू, स्लोवर प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता गौरेश नागवेकर याचा, परंतु चेंडू लेगस्टिकच्या बाहेर असल्यामुळे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला की चेंडू स्फेअर आहे आणि म्हणूनच एकेरी धावेने संघाचं खातं खोललं जातंय. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त होतोय आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 1 धावा ही धावफलकावर. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांना केला होता, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे मात्र एकेरी धावेचं दुहेरी धावेत रूपांतर होतंय आणि संघाची सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडून पहिल्या षटकातील जवळपास 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 3 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र चेंडू जातोय निश्चितपणे शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला क्षेत्ररक्षकाकडनं, परिणामी चेंडू पुन्हा एकदा निर्धाव प्रकारानं गणला जातोय. आता मात्र महत्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली ती 3 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिल्या षटकाची सांगत होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली ती 3 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण सामना असेल निश्चितपणे देवी माऊली पेरनेम संघाला, कारण आपण लीग स्टेजचे सामने खेळतात आणि हा लीग स्टेजचा अंतिम सामना या आजच्या दिवसातील. दुसऱ्या बाजूने विचार केला तर हसापूर वॉरियर संघ आजच्या दिवसामध्ये 3 सामने जिंकतोय. त्यानंतर दुसऱ्या बाजूने विचार केला तर ध्रुव पारसई संघ आजच्या दिवसात 3 सामने जिंकतोय आणि ह्या सामन्यात जर या ठिकाणी देवी माऊली पेरनेम संघाने विजय प्राप्त केला तर निश्चितपणे तोही संघ या स्पर्धेत आजच्या दिवसात 3 सामने जिंकणारा तिसरा संघ ठरेल आणि त्यानंतर मात्र बोलआउटचा निर्णय हा मंडळाकडनं येईल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन गोलंदाजीत बदल केला जातोय. गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज कुणाल नावाचा हा सज्ज होतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडूचा प्रवास चाललाय पॉइंटच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 4 धावा या धावफलकावर. दुसरं षटक मैदानावर चालू असताना गोलंदाज कुणाल याचं आणि या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर कुणाल एकेरी धाव खर्च करतोय. त्यानंतर मात्र दुसरा चेंडू घेऊन या मैदानावर सज्ज होतोय.
अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. फलंदाज गिरीश याच्या बॅटमधनं एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पोहोचते ती 6 धावा या धावफलकावर. दुसरं षटक मैदानावर चालू असताना 2 चेंडूंचा खेळ मैदानावर समाप्त झालाय आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र शॉर्टपिच प्रकारचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा योग्य तो संपर्क होताना या चेंडूवर दिसला नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. चेंडूवर धाव काही मिळत नाही आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला गेला आणि या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली ती 6 या धावसंख्येवर. यावेळी मात्र चेंडू जातोय मिडऑफच्या दिशेनं. जोपर्यंत मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय एकेरी धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतायत. आता मात्र बऱ्याच वेळानंतर डाव्या हाताचा फलंदाज म्हणजेच अभिषेक स्ट्राईकवर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 7 या धावसंख्येवर. दुसरं षटक मैदानावर चालू असताना दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू गोलंदाज कुणाल याच्याकडनं पाहायला मिळाला. फलंदाज अभिषेक याला चेंडू मात्र समजला नाही. परिणामी बाकीचं काम यष्टीमागे यष्टीरक्षकानं पूर्ण केलं आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव प्रकारानं गणला गेला. या षटकातील मला वाटतं अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील आणि तो चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल कुणाल नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र चेंडू जातोय पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव ही पूर्ण केली जाते. एका धावेने 2 षटकांची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 8 धावा या धावफलकावर. डीजे हॅलो. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रसाद याचा चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. एकेरी धाव मिळते प्रसाद याच्या पहिल्या चेंडूवर. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून संघाची सांघिक धावसंख्या वधारली जाते ती 9 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रसाद नावाचा गोलंदाज हा सज्ज होतोय. स्लोवर प्रकारचा चेंडू आडव्या हाताने मारण्याचा प्रयत्न. फलंदाजाचा प्रयत्न थोडासा फसला गेलाय. पुन्हा एकदा बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलं. चेंडूची सांगता निर्धाव प्रकारानं गणली गेली. तिसऱ्या षटकातील मैदानावर 2 चेंडूंचा खेळ आज समाप्त झाला. यावेळी मात्र चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. जोपर्यंत षटकवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडत संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 11 या धावसंख्येवर. तिसरं षटक मैदानावर चालू असताना प्रसाद या गोलंदाजाचं आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा खर्च करतोय आणि चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकांना कोणतीही चूक होत नाहीये आणि या ठिकाणी मात्र फलंदाज गिरीश याची खेळी समाप्त होते संघाच्या सांघिक 11 या धावसंख्येवर. डीजे
केरीम क्रिकेटर्स संघाचा गिरीश याच्या स्वरूपात फुलटॉस प्रकारचा चेंडू घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, फलंदाज गीतेश याचा, परंतु प्रयत्न थोडासा फसला गेला. अजून एक चेंडू निर्धाव प्रकारानं गणला गेला. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानावर समाप्त झाला आणि सांघिक धावसंख्या ही 11 धावा. षटपीठ प्रकारचा चेंडू, मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास चाललाय थर्डमॅनच्या दिशेनं सीमा पार 6 धावांसाठी. समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर प्रथम फलंदाजी करताना केरीम क्रिकेटर्स संघ एका गड्याच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा या धावफलकावर लावतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण 4थं षटक घेऊन गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज लक्ष्मण नावाचा हा सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज अभिषेक, तर त्याला नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं एका षटकाराच्या मदतीनं गीतेश हा साथ देतोय. चेंडू जातोय मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1ने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र वधारली जाते, ती 18 या धावसंख्येवर. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ लक्ष्मण याचा समाप्त होतोय आणि दुसरा चेंडू घेऊन तो पुन्हा एकदा या मैदानावर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय आणि तदनंतर पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू पंचांचा इशारा येतोय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर असल्याचा. पंच चेंडू स्क्वेअर असल्याचं घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्या ही संघाच्या खाती जमा झाली आणि संघाच्या सांघिक धावसंख्येत 1ने भर पडून संघाची सांघिक धावसंख्या 19 या धावसंख्येवर पोहोचली. यावेळी मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो निश्चितपणे मिडविकेटच्या दिशेनं. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाचं. निश्चितपणे 4 धावा जाऊ शकल्या असत्या, त्या ठिकाणी फक्त 2च धावा खर्च करतोय. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय आणि 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 21 धावा या धावफलकावर. यावेळी मात्र मिडविकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज गीतेश याचा. हा प्रयत्नच राहिलाय, बाकीचं काम यष्टीरक्षकानं पूर्ण केलं. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव सांघिक 21 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फलंदाज गीतेश याचा. पुन्हा एकदा प्रयत्न फसला गेला. यावेळी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी गोलंदाज लक्ष्मण याच्याकडनं पाहायला मिळते. महत्वपूर्ण 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आज समाप्त होतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू फलंदाज गीतेश याला मात्र काही समजत नाहीये. सलगचे 3 चेंडू हे आतापर्यंत निर्धाव जात आहेत. गीतेश या फलंदाजांना अचूक टप्प्याची गोलंदाजी महत्वपूर्ण या सामन्यात देवी माऊली पेरनेम संघाच्या बाजूने विचार केला गेला तर लक्ष्मण याची एक अचूक टप्प्याची गोलंदाजी या महत्वपूर्ण सामन्यात आपल्याला 4थ्या षटकादरम्यान या मैदानावर पाहायला मिळते. यावेळी मात्र चेंडू जातोय लेग साइड च्या दिशेने. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. एक झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी मात्र फलंदाज गीतेश याची खेळी समाप्त केली जाते. डीजे चार षटकांचा खेळ मैदानावर समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावफलकावर. पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज टिमराज सज्ज होतोय.
शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणतीही चूक करत नाहीये. एक अप्रतिम झेलाचं प्रात्यक्षिक सीमारेषेलगत आपल्याला पाहायला मिळतंय प्रेनेम संघाच्या खेळाडूचं. आणि या ठिकाणी मात्र अभिषेक याची खेळी समाप्त केली जाते 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर. अभिषेक याची खेळी समाप्त करतोय. अभिषेक याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दिप्तेश हा मैदानावर जातोय. या ठिकाणी कृष्णा याला साथ देण्यासाठी संघाची सांघिक धावसंख्या बराच वेळ स्थिरावली ती 21 या धावसंख्येवर. स्लोअर प्रकारचा फुलटॉस चेंडू, चेंडूचा प्रवास मिडविकेटच्या दिशेने, जोपर्यंत मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची भरती या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हाती करतोय, तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावे पूर्ण करतायत. 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत आता मात्र 2 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती 23 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज असेल सज्ज, स्ट्राईकवर खेळतोय तो दिप्तेश नावाचा फलंदाज. पहिल्या चेंडूवर आपल्या 2 धावा काढतोय आणि त्यानंतर सज्ज होतोय. यावेळी मात्र निश्चितपणे चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय, बाकीचं काम यष्टीरक्षक गौरेश पूर्ण करतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक टिमराज याच्याकडनं या मैदानावर पाहायला मिळतंय. आता मात्र या पहिल्या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि तो पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा हा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेनं, एकेरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत अजून एका धावेची भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 24 धावा या धावफलकावर. अजूनही या पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी, ते टाकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज तिमराज, तर स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाजीसाठी फलंदाज कृष्णा हा सज्ज होतोय. स्लोवर फुलटॉस प्रकारचा चेंडू, फलंदाज कृष्णाला काही समजत नाही, बाकीचं काम यष्टीरक्षक पुन्हा एकदा पूर्ण करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाकडनं या सामन्यात पाहायला मिळते. या पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू आणि या अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजच्या दिशेने गोलंदाज टिमराज आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूचा सामना करेल कृष्णा या पहिल्या इनिंग दरम्यान. यावेळी मात्र चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची भरती या ठिकाणी गोलंदाजीच्या हाती करतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने पहिल्या इनिंगची सांगता होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 26 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा या धावफलकावर. येणाऱ्या काळ असेल मैदानावर 30 चेंडूंचा आणि या 30 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची असेल आवश्यकता. देवी माऊली पेरनेम संघाला. डीजे
30 चेंडू 27 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी या ठिकाणी देवी माऊली पेरनेम संघाची मैदानावर दाखल होते. एका बाजूनं गौरेश तर त्याला दुसऱ्या बाजूनं साथ देण्यासाठी गौरेश नागवेकर, दोन्ही गौरेश नावाची जोडी ही मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडूमध्ये 27 धावांचं आव्हान पेलण्यासाठी. हॅलो, निश्चितपणे आजच्या दिवसाचा विचार केला गेला तर ध्रुव पारसेम संघ या संपूर्ण दिवसात 3 सामने विजयी ठरतोय. त्याचबरोबर असापूर वॉरियर्स संघ या संपूर्ण दिवसात 3 सामने विजयी ठरतोय आणि आतापर्यंत देवी माऊली पेरनेम संघाचा विचार केला तर 2 सामने विजयी ठरतोय आणि या सामन्यात विजयी श्री संपादन केली तर आजच्या दिवसाही हाही संघ आजच्या दिवसात 3 सामने विजयी श्री संपादन करणारा तिसरा संघ ठरेल. सामना सुरू होतोय, मैदानाकडे जाऊया. स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज गौरेश नागवेकर हा सज्ज होतोय. पहिला चेंडू, यावेळी मात्र चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटच्या दिशेनं, सीमापार षटकार. यावेळी मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय लेग साईडच्या दिशेनं. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा या मैदानावर दिसत नाही. संघाची सांघिक धावसंख्या 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा 27 धावांचा पाठलाग करताना पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज असेल सज्ज. यावेळी मात्र हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज गौरेश नागवेकर याचा एकेरी धाव ही सहजरित्या संघाच्या खाती जमा झाली. संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती 7 धावा या धावफलकावर. महत्त्वपूर्ण पहिलं षटक चालू असताना पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आज समाप्त झाला. यावेळी मात्र चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हाती विसावला जातोय. गिरीश मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी या महत्त्वपूर्ण पहिल्या षटकात चौथ्या चेंडूवर करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज असेल गौरेश नावाचा फलंदाज. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा होता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी दोन्ही फलंदाज आपल्या स्वतःच्या क्रीजमध्ये सुरक्षित राहत आहेत. कोणतीही धाव या चेंडूवर मिळत नाहीये आणि आतापर्यंत या पहिल्या षटकातील 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा या धावफलकावर 27 धावांचा पाठलाग करताना यावेळी मात्र शफल होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते. पहिल्या षटकाची सांगत होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गिरीश आपल्या वैयक्तिक षटकात 8 धावा खर्च करतोय. महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज अभिषेक नावाचा सज्ज होतोय. फलंदाजीचा विचार केला तर पहिल्या षटकात सांघिक धावसंख्या 8 धावा, यामध्ये एक उत्तुंग षटकार पहिल्या चेंडूवर गौरेश नागवेकर याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या त्यामुळेच एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. यावेळी मात्र शफल होऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूचा प्रवास चाललाय वन बाउंस, सीमा पार 4 धावां. चेंडूवर एक खणखणीत चौकार गौरेशाच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 12 धावा.
यावेळी मात्र अप्रतिम फटका कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय निश्चितपणे पुन्हा एकदा वन बाउन्स 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या मदतीने संघाच्या सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने भर पडत संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 16 धावा या धावफलकावर. जिंकण्यासाठी आता मात्र असेल आवश्यकता 11 धावांची. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज अभिषेक सज्ज होतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू आता यावेळी मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव ही पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. संघाची धावसंख्या आता मात्र 17 धावा या धावफलकावर. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या 17 धावा. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी आणि तो टाकण्यासाठी अभिषेक सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं सीमा पार. 6 धावांसाठी दुसरा खणखणीत षटकार गौरेश नागवेकरच्या बॅटमधनं डीजे. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती आता मात्र 23 धावा या धावफलकावर. जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 4 धावांची असेल आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अभिषेक सज्ज होतोय. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फलंदाजचा गौरेश याचा चेंडू निश्चितपणे जातोय तो सीमा पार 4 धावांसाठी आणि हा सामना या ठिकाणी जिंकतोय तो देवी माऊली. संघ हे प्रत्येकी 3 विजय मिळून राहतात. म्हणूनच आताचा मंडळाचा निर्णय असेल की 3 टीम मध्ये बॉलआउटचा बॉलआउट मध्ये मात्र संघ एक आणि त्यातील एक संघ आज सेमीफायनल मध्ये दाखल होईल याची नोंद घ्यायची आहे. 3 संघामध्ये बॉलआउट केलं जाईल आणि त्यातील एक संघ